प्रभागातील नाली बांधकाम, रस्ते डांबरीकरण, रस्ते बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी पर्याप्त निधीची तरतूद करीत तसेच नागरी वसाहतीमध्ये पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य आहे। त्याकरिता आवश्यक ते व्यवस्थापन नियोजन करण्यासह नागरिकांना अभिप्रेत असलेला विकास कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत। तसेच खुली जिम अंतर्गत रस्ते, नियमितपणे साफसफाई व परिसरातील स्वच्छता, अखंडितपणे पाणी पुरवठा, वीज उपलब्धी आदींसह अनेक विकास कामांची उपलब्धता करण्यासाठी व ही प्रक्रिया निरंतरपणे सुरू ठेवण्याकरिता आपण सर्वांची चैतन्य व ऊर्जादायी सातत्यपूर्ण साथ तेवढीच मोलाची ठरू पाहत आहे। विकास कामांचं चक्र गतिमान ठेवण्याकरिता जन आशीर्वादाचा हा जिव्हाळा सदोदितपणे माझ्यासोबत असल्याने आगामी काळात उर्वरित कामे सुद्धा मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असं प्रतिपादन आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी केलंय। अमरावती महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव अंतर्गत पायाभूत सुविधांच्या जवळपास 1 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आलंय। या अंतर्गत विद्या वैभव कॉलनीमध्ये श्री तुळजाभवानी मंदिरात सभामंडप व मंदिराच्या खुल्या जागेस कंपाऊंड करणे, केवल कॉलनी नंबर 1 येथील ॲडव्होकेट हरीश निंबाळकर यांच्या घरासमोरील मनपाच्या ओपन स्पेसमध्ये चेनलिंक फेन्सिंग करणे, केवल कॉलनी येथील मुख्य रस्त्याचं बांधकाम करणे, साई प्रेरणा रेसिडेन्सी ते वृंदावन कॉलनी डीपी पर्यंत रस्ता डांबरीकरण व मजबूतीकरण करणे अशी विकास कामे करण्यात येत आहे। यावेळी आमदार महोदयांनी कुदळ मारीत व नामफलकाचं अनावरण करून भूमिपूजनाची औपचारिकता साधली आहे। पुढे बोलताना आमदार सुलभाताई खोडके म्हणाले की शहरी विकासाच्या प्रवाहात नागरिक केंद्रित धोरण आणि जनसामान्यांच्या अपेक्षांचा मागोवा घेणारा कारभार स्वच्छ आणि पारदर्शकरित्या राबविण्यासाठी विकास कार्यक्रमांची सातत्यपूर्ण मालिका राबविल्या जात आहे। शहरातील निवासी क्षेत्र, दाट लोकवस्ती, नवनवीन वसाहतींमध्ये तसेच विकास कामांच्या पूर्ततेपासून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या भागाला आमदार महोदयांच्या वतीने सर्वतोपरी प्राधान्य दिलं जात आहे। मागील 6 वर्षांपासून आपण सर्वांना विकासाचा झंझावता पाहावयास मिळत असून अमरावतीच्या वैभवात व लौकिकात भर पडली आहे। आगामी काळातही विकास पर्व अबाधित राहण्यासाठी आपली समर्थपणे साथ महत्त्वाची असून पाठबळ देण्याचं आवाहन सुद्धा आमदार सुलभाताई खोडके यांनी केलंय। या दरम्यान जागोजागी विकास कामांच्या नामफलकाचं अनावरण करण्यासह त्यांनी नागरिकांच्या वतीने केल्या जाणाऱ्या स्वागताचा पण स्वीकार केला। तसंच विविध धार्मिक मंदिरस्थळी भेट देऊन आमदार महोदयांनी विश्वकल्याणाची मनोकामना केली आहे। प्रभागात विकास कामाची पूर्तता झाल्याबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार सुलभाताई खोडके व श्री यश खोडके यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांच्या समवेत यश खोडके, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, रत्नदीप बागडे, अभिलाष नरोडे आदींसह विद्या वैभव कॉलनी, केवल कॉलनी, साई प्रेरणा रेसिडेन्सी, वृंदावन कॉलनी येथील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।